नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आजचा विषय असा आहे की भरपूर शेळीपालन जे आहेत ते तोट्यामध्ये जाऊन फार्म बंद पडतात. बंदिस्त असो किंवा फिरास्ती जरी असेल तरी ते पण त्याच्यामध्ये काही प्राप्ती नाही झाली किंवा भरपूर पिल्ले आजारी पडून मरण पावले, तर असे शेळीपालन लवकर बंद होतात. आणि असे जे शेतकरी आहेत ते सहसा त्यांना आणलेला जो अनुभव आहे ते शेअर करत नाहीत किंवा सांगत नाहीत. यामुळे काय होते, जे दुसरे शेतकऱ्यांना त्यांचा अनुभव बघायला भेटत नाही की बाबा कशामुळे शेळीपालन बंद पडलं किंवा कोणता आजार आला किंवा काय झालं, त्यामुळं त्यांना ते शेळीपालन जमलं नाही किंवा परवडलं नाही. असे जे अनुभव आहेत ते कोणीही शेअर करत नाही. आणि काही जणांचं काय राहते की शेळ्या कमी दुधाच्या असल्या आणि स्वस्तातल्या आणलेल्या असल्या तर दूध कमी पडल्यामुळं आणि सांभाळणे व्यवस्थित नसन तर त्या पिल्यांची वाढ व्यवस्थित होत नाही. आणि जे गाभण शेळ्या आहेत किंवा पाटे आहेत ते पोटामध्येच पिल्लू कुपोषित जन्माला येतं आणि आणि त्याची रोगप्रतिकार क्षमता कमी असल्यामुळं ते कोणत्याही रोगाला सहज बळी पडतं. त्यामुळं त्या शेळीपालकाचं पिल्लांचं जे मरण्याचं प्रमाण आहे ते खूप जास्त राहते. काही काही वेळेस अर्धे पिल्ले पण वाचत नाहीत. मग असे जे शेळीपालक आहेत ते तोट्यामध्येच राहणार आहेत. शेळीपालन करायचं असेल तर व्यवस्थित त्यांची निगा राखणं गरजेचं आहे. आणि त्यांना चारा पाणी ह्या गोष्टी जर व्यवस्थित दिल्या, थोडाफार खुराक जर दिला तर तुम्हाला शेळीपालनात काही अडचण येत नाही सहसा. आता आपल्या ह्या शेळ्या ज्या आहेत ह्या घरच्या घरी तयार केलेल्या अर्ध्या शेळ्या आहेत आणि ह्या 4 पाटी फक्त विकत आणल्या. 4 घरीच झालेल्या आहेत तयार. यांना 1 रुपयाचीही गोळी किंवा औषध आजपर्यंत लागलेलं नाही. आणि यांची चमक आणि क्वालिटी पण पाहू शकता कशा प्रकारे आहे. हे पूर्ण बंदिस्त शेळीपालन आहे आपलं. जो आहे एकमेकाला जो आलेला अनुभव आहे तो जर एकमेकांना सांगितला तर निश्चितच त्याचा फायदा होतो. आणि नुकसान झालेला फायदा झालेले सगळेजण सांगतात, पण ज्याचं नुकसान झालंय ते नुकसान काहीही सांगत नाहीत. त्यामुळं काय होतं, अर्धवट जे आता जे इंस्टा यूट्यूब आहेत या व्हिडिओमध्ये अर्धवट ज्ञान लोकांपर्यंत पसरत आहे की एका नाण्याच्या 2 बाजू असतात. तसं शेळीपालनामध्ये फायदा आहे, पण त्याचीच दुसरी बाजू पण काही तोट्याची आहे. जवळपास जेवढे शेळीपालन चालू होतात त्यातले 90 ते 95% बंद पडतात. त्याचे कारणे भरपूर वेगवेगळे असतात, पण त्यांना विचारायला गेलं कोणी सांगत नाही, काय नाही. आणि 5% जे दम धरून आहेत त्यांचं शेळीपालन चालू आहे. बाकीचे काय चालू आहे की बाहेरून माल आणून शेळी फार्मवर ठेवणे आणि तोच माल परत विकणे. असे प्रकारचे फार्म जे चालू आहेत ते अशा प्रकारे आहेत. पण जे स्वतःचं ब्रीडिंग आहे, जे स्वतः आपल्या फार्मवर शेळ्यांची पिल्ले लहानाचे मोठे करून जे विकायचे जे प्रमाण आहे ते भरपूर कमी आहे. आणि शेळीपालन जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही चांगल्या प्रकारे करा. आणि तुम्ही जर लक्ष नाही दिलं तर तुमची 15, 20, 25 हजाराची शेळी जी आहे ते 5,000 रुपयाला बरंच महाग लागून तुम्हाला विकायची पाळी येते. मग शेळीपालन करताना चांगलं करा आणि चांगली त्यांची निगा राखा. स्वच्छ गोठा ठेवा. गोचिड पिसाला औषध लावा. त्याचं 3 महिन्याला डिवॉर्मिंग करा आणि खुराक चारा व्यवस्थित द्या. त्यानं काय होतंय, तुमचं उत्पन्न वाढतंय आणि आजारी पडायचं प्रमाणही कमी होतंय.
फक्त शेळीपालन करायचं म्हणून करायचं असं केल्यानं फायदा होत नाही. त्यात प्रॉपर जर तुम्ही व्यवस्थित केलं तर तुम्हाला त्याचा भरपूर फायदा होऊन जातो. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जवान जय किसान.